मित्रांनो, 12 जानेवारी 2025 रोजी जो पेपर झाला आहे त्याचं आपण विश्लेषण करणार आहे. मुंबई पोलीस पेपर. तर याच्यामध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न घेणार आहोत आणि आणखी एक व्हिडिओ बनवणार आहोत. त्याच्यामध्ये मराठी आणि जीएस चे प्रश्न घेऊया, जेणेकरून व्हिडिओची लांबी पण जास्त वाढणार नाही. तर पहिला प्रश्न बघूया, म्हणजेच गणित बुद्धिमत्ता. हा पहिला प्रश्न, जो की 8 × 4 आहे आणि बरोबर 3x अधिक 6 असे दिले. तर x अधिक 1 ची किंमत काढा म्हटले आहे. प्रश्न बघा, काय समजून घ्या आधी नेमकं काय विचारले त्यांनी. 8x 8x - 4 बरोबर काय म्हटलंय, 3x अधिक 6. तर बघा, 8x इकडे, हे 3x, 8x वजा काय होणार, 3x बरोबर. आणि 6 इकडे, -4 तिकडे गेल्यावर काय होणार, अधिक होणार. मग 6 अधिक 4 किती झाले, 10. 8x - 3x किती झाले, 5x. 8तनं 5 गेले, किती राहिले, 5 बरोबर 10. मग हे इकडे गुणाकार आहे, 5 गुणाकार 5 आहे, तर इकडे गेल्यानंतर काय होणार, भागाकार. मग 10 भागिले 5 किती झाले, 2. x ची किंमत किती आली, 2. तर आपल्याला काय विचारलंय, x अधिक 1 चा घन म्हणजे किती. x ची किंमत किती आली, 2 अधिक 1 चा घन म्हणजे 3 चा घन. 3 चा घन सर्वांना माहित आहे, 3 चा घन किती असतो, 27. म्हणजेच पर्याय क्रमांक सी हे झालं आपलं उत्तर. चला पुढचा प्रश्न बघूयात. 21 0 25 चे वर्गमूळ किती. बघा, तुम्हाला माहित आहे 25 म्हणजे की प्रत्येक संख्येच्या शेवटी 5 येतं वर्गमूळ. तर सर्वांनाच 5 दिले आहे त्यांनी. तर पहिल्यांदा काय करायचं, 150 चा वर्ग काढा. 150 चा वर्ग, 150 चा वर्ग काढला तर किती येते, 15 चा वर्ग 225. आणि त्याच्यावर 2 शून्य लिहायचे, म्हणजे 22,500. 22,500 ही किंमत काय आहे? खूप लहान आहे. म्हणजे 150च्या खालची संख्या आहे, म्हणजे 155 येणार नाही आणि 165 पण येणार नाही. आता ते 14चा वर्ग करा. 14चा वर्ग किती असतो, 196 बरोबर. मग 14चा वर्ग जर 196 असेल, तर त्या पुढची संख्याच आहे ना, त्यावर 2 शून्य लिहा. म्हणजेच 21,025 आहे. तर एक 19,600 आली संख्या. तर काय येणार, 145चा वर्ग ते असू शकतो. कोणताही प्रत्येक प्रश्न सोडवायचा असं नाही, तुम्ही पर्यायाकडूनही जाऊ शकता. बरं, पुढचा प्रश्न बघूया. तुम्ही हे प्रश्न वाचून घ्या, जेणेकरून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर लिहा. आता पुढचा प्रश्न बघा, 8वा पाहूया. राजू आणि रोहितचे उंचीचे प्रमाण 4:3 आहे. राजू आणि रोहितच्या उंचीचे प्रमाण किती आहे, 4:3. म्हणजेच काय असतो, आपण भागाकार करतो, 4/3. जर रोहित 1.2 मीटर उंच असेल, बघा रोहितचं नाव दुसऱ्यांदा आहे म्हणून 1.2 दुसऱ्यांदा लिहिलं. हे काय झालं, एक्स राजूसाठी म्हणायचं बरोबर. तर आता तिरकस गुणाकार करा, 4.4 × 1.2. मी बघा डायरेक्ट येतो, 12×4 = 48, 4.8 आलं, कारण एक घरानंतर पॉईंट आहे. आणि इकडं 3 × x काय झालं, 3x. नंतर 4.8, 4.8 भागिले हे 3 बरोबर x. मग 3 ने भागूया, 3 × 1 = 3, 3 × 6 = 18, म्हणजे 1.6 झाली राजूची उंची. 1.6 पर्याय आहे का बघा याच्यात, हा 1.6.
तर पुढचा प्रश्न बघूया आपण. ₹70 ला एक खेळणे खरेदी केल्यानंतर रामूने तेच खेळणे विकताना 15% नफा मिळवला. तर त्या खेळण्याची विक्री किंमत किती, हा प्रश्न विचारला. म्हणजे जर 70 ला खरेदी केलं म्हणजे ही किंमत किती झाली? 100%. आणि विकताना काय केलं त्यांनी? 15% नफा मिळवला. म्हणजे आधी 100%, त्यात 15% नफा झाला, म्हणजे 115%. तर तेव्हा किंमत किती येणार हे काढायचं. हे शून्यकडे झालं, हे शून्यकडे झालं. बघा, 5चा भाग जातोय, नाहीतर डायरेक्ट गुणाकार करा. 10 गुणिले x, आणि 115 गुणिले तुम्हाला काय करायचं आता? 7 करायचंय. गुणाकार करा. 7 5 35, हातचे आले 3. 7 1 7 आणि 3 10, हातचा आलं 1. 7 1 7 आणि हातचा 1 8. आणि इकडे काय 10 x. म्हणजे x बरोबर काय येणार? 805 भागिले 10. तर एका घरानंतर पॉईंट आहे, शून्यकडे झाल्यानंतर 80.5 हे आपलं झालं उत्तर. चला मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूया. हा मराठीचा प्रश्न आहे. चला डायरेक्ट 14व्या पाहूया. बघा, 17 गुणिले 29 म्हणजे काय दिले? 493. काय दिले ह्यांनी? 493. तर 170 गुणिले 0.029 म्हणजेच काय हे विचारले. बघा, 17 गुणिले 29 आहे. इथे काय केलंय त्यांनी? 170 केले, म्हणजे 10 एक 0 वाढला 170चा. बरोबर. 170 म्हणजे 1 0 इथं वाढला, आणि गुणुले 0.029 आहे, म्हणजे 0.0 म्हणजे छेदाला शून्य वाढायला लागले. किती शून्य वाढले? किती घरानंतर पॉईंट आहे? 3 घरानंतर, म्हणून 3 शून्य वाढले. 1 2 3. हा शून्य कट जाणार, हा शून्य कट जाणार. उत्तर काय आहे? 493. तिथे लिहा 493. आता किती घरानंतर पॉईंट द्यायचा? 2 घरानंतर शेवट. मग 1 2 म्हणजे काय झालं? 4.93 हे झाले आपले उत्तर. पर्याय क्रमांक डी. चला पुढचा प्रश्न बघा. विसंगत घटक ओळखा. सी डी कशाच्या आधारे आपण म्हणू शकतो बघा. प्रश्न आधीच वाचून घ्या व्यवस्थित. बघा, एन आणि टी मध्ये किती घटकाचं अंतर आहे बघा. एन, ओ, ओ, पी, क्यू, आर, एस, आणि नंतर काय आहे? टी आहे, म्हणजे 5 अक्षरे आहेत. नंतर टी आणि झेड मध्ये बघा. टी, यू, व्ही, डब्ल्यू, एक्स, वाय, आणि नंतर 6वा कोण आहे? झेड आहे. नंतर ए मध्ये पण ए, नंतर बी, सी, डी, ई, एफ, जी. 6 नंबरला जी आहे. जी नंतर एम किती नंबरला आहे बघा? के, एल, एबीसीडी, जी, एच, आय, जे, के, एल, आणि एम 6 नंबरला आहे. इथे पण बरोबर आहे. डी आणि जे मध्ये बघा अंतर. डी नंतर ई, एफ, जी, एच, आय, जे. जे किती नंबरला आहे? 6. जे आणि पी मध्ये बघा. जे, के, एल, एम, एन, ओ, पी. पी देखील 6वा नंबरला आहे, म्हणजे हे सर्व बरोबर. सी नंतर जी किती नंबरला आहे बघा? सी, डी, ई, एफ, जी. जी बघा 4थ्या नंबरला, म्हणजेच ही विसंगत घटक आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4. बघा, हलाल शंभर. हलाल या शब्दाचा अर्थ काय हे सर्वांना माहित आहे. विष. बघा, पुढचा गणिताचा प्रश्न हा आहे. ए आणि बी चे वयाचे प्रमाण 3:5 आहे. 10 वर्षानंतर त्यांच्या वयांचे प्रमाण 31:45 होईल, तर सध्याचे वय काय? 3:5 आहे, म्हणजे 3 ए आणि बी च वयाचं अंतर प्रमाण काय म्हणले? 3:5, म्हणजे 3x छेद 5x.
अधिक 10 वर्षानंतर म्हणजे दोघात पण अधिक 10 करायचं. अधिक 10 केलं. 31 छेद किती होईल? 45. करा गुणाकार तिरकस. 3x अधिक 45 करा. मी डायरेक्ट करतो. 45 गुणिले 3 किती असतं? 135. अधिक 10 गुणिले 45 केलं तर किती होते? 450. त्याचप्रमाणे 31 गुणिले 5 केलं तर बघा, 5 1 5, 5 3 15 आणि x अधिक 31 गुणिले 10 म्हणजे काय झालं? 310. हा x आहे हा. तर 135 इकडे घेऊन जावा आणि 310 इकडे आणा. 450 वजा 310 केलं तर किती होतंय? 450 वजा 310 140. आणि 155 वजा 135 म्हणजे काय झालं? 20x. ह्या शून्य शून्य काय झाला? कट. बे एक बे बे सत्ती 14. x ची किंमत किती झाली? 7. सध्याच्या वेळी विचारले, कुणाचं? दोघांचे विचारले. मग x ची किंमत 7 आहे, तर 7 गुणिले 3 किती झालं? 21. आणि 7 गुणिले 5 किती झालं? 35. आणि 21 आणि 35 कुठं पर्याय आहे का बघा? इथे पर्याय आहे. तुम्ही पर्यायाकडूनही उत्तर काढू शकता. 2 तास 30 मिनिटे व 15 सेकंदामध्ये एकूण किती सेकंद असतात? 2 तास 30 मिनिटे व 15 सेकंद. बघा, एका तासात 60 मिनिटं असतात. आपल्याला विचारले 2 तासात. एका तासात किती मिनिटं असतात? 60. आणि एका मिनिटात किती सेकंद असते? तर नंतर अजून 60 सेकंद असतात. आधी 2 तासाचं सेकंदात कन्व्हर्जन केलं. बघा, 6 चा वर्ग किती असतो? 6 6 36. 36च्या डबल केलं तर किती येतं? 72. आणि त्याच्यामुळं 72 लिहून त्याच्यावर 2 शून्य लिहिले. हे 2 शून्य. नंतर काय म्हणले? 30 मिनिटं. 30 मिनिटं म्हणजे एका तासात 60 सेकंद. तर 30 मिनिटात किती सेकंद? 6 3 18. 60चा एक झिरो आणि 30चा एक झिरो. असे काय झाले? 1800 सेकंद. आणि नंतर 1500 सेकंद. करा हे तिन्हींची बेरीज. 15 इथे आले. 8 आणि 2 10. हातचा आला 1. 7 आणि 2 काय झाले? हातच्या सहित 9. 9015. पर्याय क्रमांक 1. बघा, पुढचा प्रश्न गणिताचा. जर एका शहराच्या लोकसंख्येची वाढ 20,000 वरून 25,000 झाली तर वाढीचे प्रमाण किती? बघा, 20,000 आहे म्हणजे किती टक्के? 100%. तर 25,000 म्हणजे किती? हा प्रश्न साधा सरळ विचारलाय. बघा, इथे किती शून्य आहेत? 1 2 3. 3 शून्य झाले. 1 2 3 शून्य झाले. नंतर हा एक झिरो कट करा, हा एक झिरो कट करा. सोपं आहे. नंतर बे एक बे. बे पंच काय झालं? 10. करा तिरकस गुणाकार. 1 गुणिले 1 किती झालं? x. आणि 25 गुणिले 5 किती झाले? 125. म्हणजे किती टक्के झालं? 25%. हे 100%पेक्षा किती जास्त आहे? 25 ने जास्त आहे. म्हणजेच काय झालं? 25% या शहराची लोकसंख्येमध्ये वाढ झाली. 28% गुणोत्तराच्या स्वरूपात लिहा. बघा, साधा प्रश्न विचारला. 28%. टक्के म्हणजे काय असतो? छेदाला 100. मग 2 ने भाग जाते. 14 भागिले काय येणार? 50. अजून 2 ने जातोय. 7 भागिले काय येणार? 25. बेसत्ती 14. आणि 50ला 25 ने भाग गेलं की 25 येतोय. मग 7 25 कुठे पर्याय आहे? पर्याय क्रमांक 1. बघा, नंतर पुढचा प्रश्न. 2 नास 9 बरोबर 4 एक्स असेल तर एक्स ची किंमत विचारली. 2/9 तर 4/x. करा बेक बे बे दुने 4. आता तिरकस गुणाकार करा. 1 गुणिले 1 काय असतं? एक्सच. आणि 9 गुणिले 2 किती असतं? 18. वेळ वाचवायचा. 18 हा पर्याय. झाला
बघा पुढचा प्रश्न बघा. सारणी दिलेली आहे आणि ते आपल्याला सोडवायचे आहे. काय म्हणले बघा, जीएफसी म्हणजेच काय झाले, सीएफजी. काय केलं हो इथं, सी जीएफसी त्याचं उलट केले, सीएफजी. सीएफजी उलट लिहिले, सीएफजी इकडून गेलाय. तसंच आरपीजे त्याचं उलट करायचं, जेपीआर. जेपीआर कुठं आहे, पर्याय क्रमांक बी. किती सोपं आहे बघा. चला पुढचा गणिताचा प्रश्न बघा. 10, 15, 25, 45, 85. तर पुढचा प्रश्न काय येणार हे विचारले. बघा, 10 मध्ये 5 मिक्स केले तर 15 येते, बरोबर. पहिल्यांदा 5 मिक्स केले, किती झाले, 15. 15 मध्ये नंतर 10 मिक्स केले, 25 आले. 25 मध्ये नंतर 20 मिक्स केले, 45 आले. 45 मध्ये नंतर 40 मिक्स केले, 85 आले. म्हणजे काय होत चालेल, डबल डबल होत चालले. आता 40 मध्ये काय करावं लागेल, मिक्स 80 मिक्स करावं लागेल. म्हणजेच 85 अधिक 80 किती येणार, 8 आणि 8 16, आणि वरचं 5 165. हा पर्याय आपलं उत्तर असेल. बघा चला पुढचा प्रश्न काय आहे, क्वेश्चन मार्कच्या जागी काय आहे ना. बघा डी नंतर काय लिहिलंय, एफ डी ई. ईचा एक गॅप दिलाय आणि एफ लिहिलाय. नंतर एफ आणि एच मध्ये काय, किती ह्याचा फरक आहे, जी एकच फरक आहे, नंतर एस लिहिलंय. मग एस नंतर आय सोडाचा आणि जे. जे कोणाकोणाच्यात आहे, दोघात. ठीक आहे, मग आणि के बघावं लागेल. के आणि एन मध्ये फरक किती, के नंतर एल एम दोन घटक येतात आणि नंतर एन घेतला. एन नंतर ओ आणि पी दोन घटक येतात, नंतर क्यू घेतला. क्यू नंतर आपल्याला दोन घटक सोडायचे, आर आणि एस सोडला, आणि नंतर काय येणार आहे, टी. म्हणजे जे आणि टी. हा आपलं उत्तर म्हणजे पर्याय क्रमांक 2 असेल, बी. चला पुढचा प्रश्न बघूया. जुलै हे शब्द व्ही के झेड एम असे लिहिले तर जून कसे लिहिणार. चला तुम्ही पर्याय मध्ये याचं, कमेंट मध्ये याचं उत्तर लिहा. याचे उत्तर काढायचं आहे, 1/12 अधिक 1/15 अधिक 1/20. 12, 15, 20. बघा कसं करणार, तिरकस गुणाकार करू शकता तुम्ही, येत असेल तर करा. बघा तिरकस गुणाकार केला, 15 आणि 12, इकडे 15 गेले, इकडे 12 गेले, 15 आणि 12 किती झाले, 27. नंतर 12 आणि 15 करा, 12 गुणिले 15 अधिक 1/20. बघा इथं भाग जाते, 3×9 = 27, 3×4 = 12, नंतर आणखी 3×3 = 9, 3×5 = 15. बघा हा वर आले 3 आणि इथं 4चा भाग केला, 5×20 अधिक 1/, हे आधीच 20. बघा ते छेद समान आहे, 20 ला 20 समान आहे. म्हणून काय करायचं, अंशाची बेरीज करायची. 3 अधिक 1 किती झाले, 4. 4/20. मग 4 1 4, 4×5 = 20, म्हणजेच काय झालं, 1/5. पर्याय क्रमांक बी. किती सोपे प्रश्न आहेत बघा. 1 2 6 डॅश म्हणलं, 120 720. कसं करणार सांगा. बघा एक या संख्येला 2 ने गुणले, मग त्याचं उत्तर किती आले, 2. नंतर 2 ला किती ने गुणले, 3 ने गुणले, त्याचं उत्तर किती आलं, 6. नंतर 6 ला किती ने गुणाला पाहिजे, 4 ने, त्याचं उत्तर किती येणार, 24. नंतर 24 ला किती ने गुणलं तर उत्तर येते 25. म्हणजे इथं काय येणार, 6×24. पर्याय क्रमांक पहिला.
36, 34, 30, 28, 24. बघा, दोन दोन्ही कमी होत आले का? इथं दोन्ही कमी झाल्यानंतर चारनी, नंतर दोन्ही, नंतर चारनी, नंतर आणखी आपल्याला काय करावं लागेल? दोन्ही कमी करायचंय. 24 - 2 22. पर्याय क्रमांक सी. चला, हा प्रश्न तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये उत्तर लिहायचं. हा पण कमेंट बॉक्स मध्ये लिहा. सोपे प्रश्न आहे. बघा, पुढचा प्रश्न काय आहे? राणीचा जन्म 19 मे 1995 रोजी झाला असेल, तर 12 मार्च 2017 रोजी त्यांचे वय किती असेल? 95 साली झालाय. तर 95 ते 2005 किती वर्ष झाली? 10. आणि 5 ते नंतर आणखी 15, 2005 ते 2015 आणखी 10 वर्ष, म्हणजे 20 वर्ष. नंतर 15 ते 16, 16 पर्यंत आलो, एक झाला 21 वर्ष. आता काय झालंय? 2016 पर्यंत मेच्या 21 वर्ष झालेत. बघा, 21 वर्ष नंतर मे पासून मोजा. मे ते जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च धरता येणार नाही, कारण की 5 दिवस कमीत आहेत, म्हणजे 9 महिने. हा 21 वर्ष 9 महिने. कुठं पर्याय आहे का? ठीक आहे, पुढचे दिवस मोजायची गरज नाही, कारण एकच पर्याय आहे 21 वर्ष 9 महिन्याचा. चला, हे तुम्ही सोडवू शकता. सोपं आहे. कमेंट बॉक्स मध्ये उत्तर लिहा. बघा, एवढींची सरासरी विचारलाय. 7, 12, 18, 24, 19, 20. बेरीज करा. सोपी बेरीज करायची आधी. जे जे गुणा बेरीज सहज होती ती. 12 आणि 18 ची बेरीज करा. किती झालं? 30. नंतर हा 7 आणि उरलेल्या 14ची बेरीज करा. किती झालं? 20. आणि नंतर 19 आणि 20ची बेरीज करा. किती झालं? 39. म्हणजेच 9, 3 आणि 3 6, 7, 8. किती लोक आहेत हे? 3 आणि 3 6, 6 घटक आहेत. बघा, बेरीज आपली चुकली का कुठं? 3 आणि 3. 7, 12 आणि 18 किती झाले? 30. 14 आणि 7 किती झाले? 20. आणि 19 आणि 20 39. 9, 3 आणि 3 6, 7, 8. त्याला 6 ने भाग द्या. 6 × 6. बघा, आपली बेरीज इथे चुकली. 7 आणि 14 20 करायच्या ऐवजी इथे किती पाहिजे? 21 पाहिजे. म्हणजेच बेरीज किती आली? 90. 90 भागिले 6 करा. 6 × 1 = 6. उरले ते 3. 6 × 5 किती झाले? 3. 15 पर्याय. आज शनिवार असेल तर 27 दिवसानंतर किती? बघा, 7चा पाडा म्हणायचा. 7 × 1 = 7, 7 × 2 = 14, 7 × 3 = 21. 21 दिवसानंतर देखील काय असणार आहे? शनिवारीच असणार आहे. मग उरलेले 6 दिवस मोजायचे आपल्याला. 21 ला शनिवार, 22 ला काय असणार? रविवार, 23 ला सोमवार, 24 ला मंगळवार, 25 ला बुधवार, 26 ला गुरुवार, आणि 27 ला काय असणार आहे? शुक्रवार. बघा, ABC हे घटक तुम्हाला व्यवस्थित लिहायचे आणि कमेंट बॉक्स मध्ये याचं उत्तर लिहायचं आहे. 12 चा घन - 8 चा घन अधिक वजा 4 चा घन. 12 चा घन सर्वांना माहित आहे. आहे का माहिती? ठीक आहे. 12 चा वर्ग किती असतो? 144. गुणिले अजूनची 12 करा. घन काढता येत नसेल तर. 12 × 4 = 48. हातचे आले 4. 12 × 48 आणि 4 = 52. 12 आणि 5 किती झाले? 17. 1744.
28. आता 8चा घन किती? 8चा घन 512. पाठ पाहिजे. 8चा घन 512. हे वजा करा याच्यातनं, कारण वजा चिन्ह आहे ते. 8तनं 2 गेले 6, 2तनं 1 गेले 1, 17तनं 5 गेले 12. नंतर अजून 4चा घन किती? 64. सर्वांना पाठ असतो 4चा घन. 4चा वर्ग 16 आणि त्याचा आणखी एकदा 4 गुणलं तर 14. वजाबाकी करा. 6तनं 4 गेले 2, 11तनं 6 गेले 5, इकडे झाला 1. 1152. उत्तर आहे का बघा? 1152. पर्याय क्रमांक बी. 95 गुणिले 105 बरोबर. 95 गुणिले 105 बघा. 5 5 25. शेवटी 5 सर्वांनाच दिले आहे त्यांनी. ठीक आहे. सोप्या पद्धतीने करायचं. कसं करणार? 95 म्हणजेच काय? 100 वजा 5 म्हणू शकतो का आपण? आणि 105 म्हणजेच काय? 100 अधिक 5. मग तुम्ही हे प्रश्न पाहिला असेल, ए वजा बी, ए अधिक बी, हे सूत्र वापरू शकतो. त्याचं उत्तर काय ना? ए वर्ग वजा बी वर्ग. ए वर्ग म्हणजे 100चा वर्ग. 100चा वर्ग काय असतो? 4 शून्य, कारण 2 शून्य वाढवायचे. 5चा वर्ग, बी चा वर्ग 25. करा वजाबाकी. 10तनं 5 गेले 5, इकडे झाले 9, 9तनं 2 गेले 7, इथे झाले 9, आणि नंतर इथे पण काय झाले 9. 9,975. कुठं पर्याय आहे? 9,975. पर्याय क्रमांक डी. अखिल 24 दिवसात एक काम पूर्ण करू शकतो. अनुपम हेच काम 12 दिवसात पूर्ण करू शकतो. जर दोघांनी एकत्र काम केले तर किती दिवसात काम पूर्ण होईल? बघा, हा किती दिवसात पूर्ण करतोय? हा करतोय 24 दिवसात अखिल, आणि दुसरा करतोय 12 दिवसात. समजा 24 चेअर बनवायचे त्यांना. 24 चेअर बनवायचे आहेत, तर अखिलला एका दिवसात किती चेअर बनणार आहे? एकच चेअर बनणार आहे. आणि याला किती चेअर बनणार आहेत? 12 दिवस करतोय तो, तर एका दिवसात 2 चेअर बनणार आहेत. दोघांनी एकत्र चेअर बनवल्या तर एका दिवसात किती चेअर बनले जातील? 3 चेअर बनले जातील. पण आपल्याला एकूण टोटल चेअर किती बनवायचे आहेत? 24 चेअर बनवायचे आहेत. म्हणजे 24 भागिले काय करावं लागेल? 3 करावं लागेल. म्हणजे 24 भागिले 3 केलं तर पर्याय क्रमांक 8 जो असेल तो येईल. 8 कुठे दिसते तुम्हाला? पर्याय क्रमांक सी. 2.5 चे 20% म्हणजे किती? बघा, 2.5 गुणिले 20% भागिले 100 करा. हा शून्य कट झाला, हा शून्य कट. 25 दोन्ही 50, म्हणजे 5.0 भागिले 10. नंतर आणखी एक घरानंतर पॉईंट द्या. 0.0, इथं काय ना? 5. 0.5. पर्याय क्रमांक ए. आकाशला एका शर्टवर 20% सूट मिळाल्यानंतर त्याला तो शर्ट 800 रुपयात पडतो, तर त्या शर्टची मूळ किंमत किती? 20% सूट मिळाली म्हणजे 800 रुपये, म्हणजे 20% सूट मिळाली म्हणजे किती पर्सेंटेजला पडला हो? 80% पडला तो शर्ट. तर मूळ किंमत म्हणजे किती असते? सगळ्या कुठल्याही वस्तूची मूळ किंमत 100% असते. हा शून्य काय झाला? कट झाला. 8 × 8, 8 × 8, इथे काय झाले? 10. 10ने 100चा गुणाकार करा, किती झाले? 1000. म्हणजे त्या मूळ वस्तूची किंमत किती झाली? 1000. 245चा वर्ग किती असतो? काढा. 5चा वर्ग 25. ज्या संख्येच्या शेवटी 25 आहे तो. ठीक आहे, सर्वांच्या शेवटी काय आहे? 25 आहे. मग तुम्ही 200 अधिक 45 करू शकता का? करू शकतो ना. 245 म्हणजे काय? 200. तर चा वर्ग. चा वर्ग काय असतो? 200चा वर्ग. 2 2 4, आणि त्याच्यावर 2 शून्य लिहायचे. पण नंतर 2ab म्हणजे 2 आणि गुणिले 200 गुणिले 45 यांचा गुणाकार करावा. 45 गुणिले 2 किती झाले? 90. आणि त्याच्यावर 2 शून्य, 9000. पण त्याचे 2ab म्हणजे काय झाले? 18000. हे 3 शून्य इथे लिहितो मी, आणि 18000. आता 45चा वर्ग सर्वांना माहित आहे.
5चा वर्ग 25. आणि 4च्या पुढची संख्या कोणती असती? 5. 4 5 20. म्हणजे बेरीज करा. 25, 0, 8 आणि 2 10, 5 आले 1, 4 आणि 2 6, 66, 625. हा पर्याय क्रमांक डी झाला. जरा 55 वजा 25 भागिले 5. 55 वजा 25 भागिले 5 अधिक 30. मग 25 आधी काय करायचे? डिव्हिजन करायचे. म्हणजे 25 भागिले 5 तर किती येते? 5 5 25 अधिक 30. मग 55 वजा 5 करा आता. 50 झाले. 50 अधिक 3 किती? 30 केले तर किती उत्तर येते? 80. पर्याय क्रमांक डी. एक मोटारसायकल 5 एक मोटरसायकल 5 तासात 120 किमी जाते. तर त्याच वेगाने ती मोटरसायकल 9 तासात किती अंतर कापेल? 5 तासात 120 म्हणजे तासाला किती जाते? 120 भागिले 5 करा ना. सोपं आहे. 5 दुने 10, 5 24. एका तासाला 4 जातील. सॉरी, 24 किलोमीटर जाते. तर 9 तासात किती जातो विचारले? 9 चोक 36. 9 गुणाकार करावा लागणार. हातचे आले 3. 9 दुने 18. 18 आणि 3 किती झाले? 21. म्हणजे 216. पर्याय क्रमांक बी. बघा, अशा प्रकारे आपण गणित आणि बुद्धिमत्तेचे सर्व प्रश्न घेतले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी आणि GS चा पार्ट घेऊ. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. थँक्यू मित्रांनो.